नमस्कार. मी परमेश्वर सोनवणे आपलं सर्वांचं स्वागत करतोय. सध्या मी ड्रॅगन फ्रूटच्या प्लॉटमध्ये उभा आहे. ड्रॅगन शेती आपण ऐकलं असेल बऱ्याच जणांनी आतापर्यंत की ड्रॅगन शेती आणि एवढं उत्पन्न, एवढा नफा, एवढा खर्च. आज त्या संदर्भातच आपण एका प्रगतिशील शेतकऱ्याशी संवाद साधणार आहोत. असं म्हणतात की पहिलं म्हणत होते की उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. नंतर बऱ्याच जणांचं म्हणणं आलं की शेती परवडत नाही, शेतीला नावं ठेवणं वगैरे वगैरे अशा गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत, बघतोय. परंतु ह्याला कुठंतरी एक मोठा आदर्श निर्माण करण्याचं काम तुकारामजी एलाले नावाचे शेतकरी आहेत माझ्यासोबत आता उभे. त्यांनी महाराष्ट्रात, भारतात नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा आपल्या इथलं, देशातलं, या मातीतलं उत्पादन तिथं नेऊन विकलं. त्यांची ही यशोगाथा आज आपण पाहणार आहोत. तुकारामजी नमस्कार. नमस्कार. दर्पण मीडियामध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण ड्रॅगन शेतीचं उत्पादन घेत आहात, त्याबद्दल काय सांगाल? ड्रॅगन शेती सुरुवात कशी आपण केली याची? आता ज्या प्लॉट मध्ये उभा आहे तो प्लॉट किती वर्षाचा आहे? माझं नाव तुकाराम माधवराव येलाले, राहणार मूळचा तळणीच आहे आणि हे जानवळच्या ठिकाणी आपलं नवीन क्षेत्र घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण 2004 साली घेतलं, पण त्यापासून विविध प्रकारची फळं इथं घेतलेली होती. सुरुवातीला पाण्याचं पर्सेंटेज या भागामध्ये बऱ्यापैकी होतं, म्हणून आपण काही वेळ द्राक्ष लावलेली होती, त्याच्यानंतर डाळिंब घेतला होता. पण ओघानं लेबर आणि पाण्याची स्केअरसिटीमध्ये एक असा प्रोडक्ट म्हणजे पीक मला शोधायचं होतं किंवा उन्हाळ्यामध्ये इथं पाणीच नसतंय जानेवारीपासून. तर उन्हाळ्यातले 3 महिने आपल्याला कुण्याही परिस्थितीमध्ये पाणी न असता तो क्रॉप जिवंत राहायला पाहिजे आणि तो जून जुलै झालं की मिनिमम आपल्याला त्याचं प्रोडक्शन आलं पाहिजे. ह्या सर्चिंगमध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरल्यानंतर असं दिसलं की 2 क्रॉप आपल्याला निदर्शनास आले. एक सीताफळ आणि दुसरं ड्रॅगन फ्रूट, तिसरं बोर आणि चौथं लिंबोणी. मग हे 4 फळांमध्ये काम करायचं बेसिक आपण ठरवलं इथल्या ह्या जमिनीच्या प्रमाणात. तर त्या हिशोबाने 2024 मध्ये आपण 23-24 मध्ये ह्याची लागवड केलेली ड्रॅगन फ्रूटची, ह्या प्लॉटची. पण आता हा किती वर्ष आपलं हे ड्रॅगन फ्रूट? हे तिसरं क्रॉप आहे. पण सध्या आता जी ही स्टेज आहे, सुरुवातीची ड्रॅगन फ्रूटची जी स्टेज असते, म्हणजे ते काय असतं? ह्याला पहिल्यांदा त्याला एक कळी येते अगोदर इथे वरती. त्या कळीच्या इथून ज्या दिवशी कळी आपल्याला दिसते तिथून आपल्याला 42 डेज, त्याच्यानंतर 42 दिवसाला आपल्याला हा तयार माल मिळतो हार्वेस्टिंग. आता हा हार्वेस्टिंगला तोडायच्या अगोदर ह्याची कळी 42 दिवस अगोदर आलेली होती. आणि हे जे स्टेज आहे, हे फुल आहे. हे फुल उमलल्यापासून 28 ते 32 दिवसाला हे माल तयार होतो. म्हणजे 18 ते 20 दिवस हे कळीपासून इथपर्यंत यायला प्रवास आहे याचा. आणि आता हा जो आहे तो तोड्यासाठी आलेला, आता हा रेडी फॉर हार्वेस्टिंग. हा म्हणजे आता आपण उद्या तोडणार आहे. ऑलरेडी आपण एका व्यापाऱ्याशी व्यापार झालेला व्यवहाराचा. हे जवळपास 100 क्रेट म्हणजे अर्ध्या भागात हे 2 टन माल निघण्याची शक्यता आहे. आणि एकदम नंबर 1 क्वालिटीचा माल आहे, त्याच्यामुळे त्यांनी पण आपल्याला म्हणजे बऱ्यापैकी रेट दिले. हा किती एकरचा आपला प्लॉट आहे? हा 1.5 एकर, 1 एकर म्हणजे 2.25 एकरचा प्लॉट आहे. तर या 2.25 एकर मध्ये आपल्याला आता ह्या 3 म्हणजे ह्याला फळ कधीपासून लावल्यापासून किती वर्षाला फळ सुरू होतं ड्रॅगन फ्रूट? जनरली 1.5 वर्ष लागतं पहिलं फळ यायला. मग तोपर्यंत आपण त्याला जून मध्ये तोपर्यंत त्याला ते संगोपन करणं, मोठं करणं, त्याच्यात ते बरीच मोठी प्रक्रिया आहे ह्याच्यामध्ये. ह्याला पोल उभा करावं लागतं, स्ट्रक्चर तयार करावं लागतं, त्याच्यानंतर लागवड येते. अच्छा. 1 एकरला किमान 5.5 लाख रुपये खर्च आहे उभा करण्यासाठी, उभा करून पूर्ण प्लांटेशन करून तुमच्या हातामध्ये क्रॉप येईल. आणि त्यानंतर मग ज्यावेळेस आपलं उत्पादन चालू होईल विक्रीसाठीचं, त्यावेळेस हे आपल्याला परवडेबल असाच विषय आहे सगळा? 100% आता सध्या काय भावाने हे विक्री केली जाते याची? आता हे काल मी लातूरच्या मार्केटला नेलं होतं. थोडं सुरुवातीचं आलं ते 10-15 कॅरेट, ते मला विकला 80 रुपयांनी होलसेल मार्केटमध्ये. पण आता मी आजचा माल शेतातूनच, उद्याचा सौदा कमीत कमी 2 टन माल निघेला याच्यामध्ये, ते 72 रुपये किलोने दिलाय मी जागेवर. म्हणजे हे ड्रॅगन फ्रूटची शेती फायदेशीर आहे शेतकऱ्यांसाठी? 200%. अच्छा. सध्या जी सिच्युएशन आहे आपल्याकडे, आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये जी केअर सिटी आहे, पाणी आहे, वातावरण, टेम्परेचर, त्याच्या हिशोबानं आज मला सांगा, माझं ह्याच्यात 2 टन आणि आणखी 2 टन माल परवा दिवशी निघतोय. 4 टनाचे मालाचे पैसे प्रॅक्टिकल आहे, समोर आहे, म्हणजे कुठं हवेत बोलत नाही आपण. 4 टनाचा माल 70 रुपयाने जर म्हणलं, 728 किती झाले? 2,80,000 रुपये. हा पहिला फ्लश आहे. आणि आपली ही जमीन मुरमाड आहे तरी सुद्धा आपण हे उत्पादन घेत आहे. 2,80,000 हा पहिल्या फ्लश मध्ये मला पैसे येत आहेत.
बर. माझा खर्चावरला 80,000 झालेला आहे. 2 लाख रुपये आज तरी ह्या निव्वळ पहिल्या नफा तोड्यामध्ये 2 लाख रुपये म्हणजे पुढल्या कामासाठी मला हे राहतात. आहे. Yes. आता हा जो बहार आहे, बर. हा सगळ्यात मोठा बहार आहे. हम्म. माझ्या 1.5 एकर मध्ये ह्याच्यामध्ये कमीत कमी 10 टन माल निघाला. आपण बोलत चालत हम्म. बोलूयात. 10 टन माल निघायला पाहिजे अच्छा नंतर. अच्छा. पण त्याचे रेट एवढे राहणार नाहीत. हम्म, नंतर 40-50 रुपयाचे राहतात. आता जे नवीन शेतकरी आहेत ज्यांना ड्रॅगन फ्रूटची शेती करावीशी वाटते त्यांना काय म्हणजे तुम्ही जर तुमच्याकडे आले ते तर त्यांना मार्गदर्शन आपण करतो. 200% करू ना. बर बर बर. अजिबात म्हणजे कुणाला म्हणजे शेतकऱ्याचे आपला मेन मोटो आहे. हम्म. कुण्याही परिस्थितीत शेतकऱ्याचं उत्पन्न 1 लाख रुपयाच्या पुढे गेलं पाहिजे. सद्यस्थितीला मला तुमच्याशी मगाशी बोलताना समजलं की तुम्ही आपल्या इथला माल विदेशात मध्ये सुद्धा एक्सपोर्ट केलेला आहे. हो, जनरली आपण द्राक्षामध्ये काम केलेलं आहे फार मोठ्या प्रमाणात. अरे वा. 95 पासून ते 2015 पर्यंत. बर. 11-12 पर्यंत द्राक्ष लागवड आणि त्याचं टेक्नॉलॉजी डेव्हलप करणे. बर. आणि त्याचं प्रोडक्शन युरोपच्या मार्केटमध्ये विकणे. अच्छा. तिथले नॉर्म्स, या. तिथलं हे हम्म. हे सगळं शेतकऱ्याकडून करून घेऊन सगळी तयारी करून घेऊन आपण ते माल हार्वेस्ट करून युरोपमध्ये पाठवत होतो. बर. सध्या आपला हा 2.5 एकरचा प्लॉट आहे म्हटले का? हे 1.5 एकर. 1.5 एकरचा प्लॉट आहे. आपण ड्रॅगन फ्रूट सोबत इतर सुद्धा म्हणजे फळ शेती असेल किंवा दुसरं आणखी द्राक्षाचं म्हटलं तुम्ही अशी पण शेती करतात का? सध्या आपण द्राक्ष 2012 पासून बंद केलेले आहेत कारण 13-14 मध्ये फार मोठा गारपिटीचा धक्का आपल्याला बसला. त्यात 20 एकर द्राक्ष बाग ऍट अ टाइम खराब झाली. म्हणून त्या फायनान्शियल याच्यामधून सावरायचं म्हणून आपण त्या द्राक्ष सोडून अदर क्रॉप सर्च करून मग सीताफळ आणि याच्याकडे वळलो. सीताफळ आणि ड्रॅगन फ्रूटकडे. आता जो ह्याचा ड्रॅगन फ्रूटचा जो लागवडीचा जो हंगाम असतो तो कुठल्या सीझन मध्ये जुलै ऑगस्ट आणि दुसरा फेब्रुवारी मार्च मध्ये. बर. या 2 महिन्यात 2 वेळेस आपण याचे जे ऊस असेल किंवा इतर जे ज्वारी वगैरे असे पीक आहे, गहू आहे, त्याला जेवढ्या प्रमाणामध्ये पाणी लागतं तेवढ्याच प्रमाणात ह्या ड्रॅगन फ्रूटच्या शेतीला पाणी लागतं की एवढं नाही लागत. त्याच्या फक्त 50% पाण्यावर हे product आणि येऊ शकतं. याला जमीन जी आहे ती काळीच असावी असं काही नाही. नाही, ह्याला शक्यतो मुरमाड आणि वरी एखाद दुसरा फूट जर काळी जमीन असेल बरं. तर ह्याला आयडियल जमीन म्हणतात. अच्छा. सध्या आता आपला हा तोडा चालू आहे आणि आपल्याला उत्पादन सुद्धा ह्याच्यातून मिळतंय. तर जे नवीन शेतकरी ह्या शेतीकडे वळू पाहताय त्यांना काय सांगताल? ह्याचे फायदे तर माहितीच आहेत पण काही तोटे सुद्धा असतील. एक याच्यामध्ये तुम्ही कुठलंही काम घ्या किंवा कुठलंही क्रॉप लावा किंवा कुठलंही प्रोडक्शन घ्या, तुमच्याने 100% डिवोशन देऊन 100% तुमचं सुरुवातीला सगळं जर इन्व्हेस्टमेंट केली तरच तर याच्या आउटपुट निघतात. नाही तर बऱ्याच जणांनी पण आता वाटेनं बघत असाल ड्रॅगन लावले तर ते 2-3 वर्षामध्ये ते निघून गेले. म्हणजे त्याचं प्रोडक्शन कुठं तर पहिल्या वर्षी मिळालं, दुसऱ्या वर्षीपासून काहीच नाही. हे असे क्रॉप आहेत डेलिकेटेड किंवा जे कंटिन्यू तुम्हाला 12 महिने याच्यावर ध्यान ठेवा. डिसीजला प्रोटेक्शन करणं किंवा डिसीजला येऊच नाही म्हणून त्याला गावरान खत किंवा ह्याचे जे आहेत ना इम्युनिटी त्याची जी प्लांटची वाढली पाहिजे. उगाच सरकारी खातं घातलेत वरून काहीतरी फवारलंय असं नाही चालत. टेम्पररी एखाद दुसऱ्या वर्ष क्रॉप मिळेल पण पुन्हा नाही. बर. सध्या तुम्ही जे काम करत आहात ते अतिशय खूप चांगलं आहे. अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक शेतकरी तुम्हाला जोडले जातील, तुमच्याकडे येतील. त्यांना तुम्ही म्हटलं की मी 100 नाही तर 200% त्यांना मदत करेल कारण की तुमचं ध्येय आहे की 1 लाख रुपये पर एकर शेतकऱ्यांना मिळाले आज भारतीय किसान संघाचा अध्यक्ष म्हणून मी काम करतोय. अच्छा. आणि बऱ्याच ठिकाणी मी स्पीच दिलेलं बर. आहे. सन्मानानं जगायचे शेतकऱ्याला तर कमीत कमी 1 लाख रुपये खर्च वजा जाता तुमचं उत्पन्न आलं पाहिजे. भले तुम्ही सोयाबीन मध्ये काम करा, बाकीच्या याच्यात काम करा किंवा फळबागेमध्ये. आपल्याला स्कोप आहे महाराष्ट्रामध्ये फळबागेमध्ये. बर. आता ह्याच्यातला एक फिनोमिना आता आम्ही बघितला. निसर्गाने अशी व्यवस्था केलेली की ह्याला पॉलिनेशनला माश्या लागतात. येस. माश्या जवळ यायचे तर त्याला गुळ किंवा मध लागतो. मी पाहिलं त्याच्यावरती चिकट द्रव्य काहीतरी. द्रव्य अगोदरच सोडलाय त्यांनी. येस येस येस. गोड लागतंय ते कारण ते परवा दिवशी फुलन पोलन्स उमलणार आहेत म्हणून त्यांनी त्याची व्यवस्था माशा याव्यात म्हणून निसर्गानेच व्यवस्था केलेली. छान. आपण ऑब्झर्व करत नाही पण ते आले त्याच्यावर. म्हणजे आता तुम्ही आणि मीच बघितलं हो ना, त्याच्यावर माश्या येतात. येस येस. आणि त्या माश्या आल्या की उद्या म्हणजे पॉलिनेशनला काम करतात. तर यशस्वी शेतकरी आहेत, जाणकार शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न माझं एकट्याच नाही तर बाकीच्या सुद्धा शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे असा मानस ठेवून चालणारा हा शेतकरी राजा. आज त्यांच्याशी आपण संवाद साधला. खूप छान पद्धतीमध्ये त्यांचं काम चालू आहे. अनेक शेतकऱ्यांना यशोगाथा त्यांची प्रेरणादायी अशी आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे यावं,
त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांना मदत करायला तयार आहे आणि शेतकऱ्याचं लाखावरती उत्पन्न झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आमचे मित्र आहेत शेजारी ज्यांच्याबरोबर आम्ही दोघांनी मिळून नमस्कार. जमीन घेतली. बर. ज्ञानोबा पेटकर म्हणून आहे. दोघंही वैद्यकीय व्यवसायामध्ये MR म्हणून फार्मास्युटिकलचा बिझनेस आहे. व्यवसायामध्ये होतो. फार्मास्युटिकलचा औषधी व्यवसाय. बर. सायमल्टेनियसली संडे फार्मर आहे मी, फक्त रविवारी. बर. मी काही ड्रॅगन फ्रूट केलं नाही, मी काही एवढा वेळ देऊ शकत नाही. मी टोमॅटो वगैरे करतो, टोमॅटो पुरतच आहे माझं अगदी. बर. दरवर्षी टोमॅटो करतो. सोबत काम करत होतो हो. आणि दोघांनी मिळून जमीन आज घेतली. पूर्वी आम्ही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करत होतो दोघं. पुन्हा हे शेतकरी पुन्हा मग शेतीकडे वळले. हे आम्ही असं कामाला आल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की ही जमीन विकायला निघालेली आहे. मग कसं आहे, हे थोडंसं म्हणजे शेतीनिष्ठ शेतकरी आहेत आमचे मित्र. तर बाबा त्या मनानं म्हणलं बाबा चला बघूया. मग मी ह्यांच्या वडील आम्ही आलो. हे काही नाही, इथं सगळे काटाड्याच होते सगळे. बर. इथं हे दोघा तिघांनी पहिलं बघून गेले होते, कुणी हे शेत घ्यायलाच होते. जंगल जंगल म्हणजे आम्ही कंटिन्यू 4 दिवस रात्रंदिवस JCB चालवलंय आणि पूर्ण हे करून परत दोघांनी दोन्हीकडून पाईपलाईन आणल्या डॅमवर. मी इकडून आणले जवळपास 9,000 फूट आणि त्यांनी 10-11,000 फूट इकडून दाबखेडवर. छान आज ड्रॅगन फ्रूटचं पीक आलं त्यांचं. हो, ड्रॅगन त्यांच्याकडे द्राक्ष वगैरे होते गावाकडे वगैरे. एक उत्तम शेतकरी आहे. असं त्यांची शेतीमधून चांगली आपलं म्हणजे प्रगती व्हावं. काही सांगायचं सर, समारोप करतोय आपण. नाही आहे त्याच्याबरोबर सीताफळाची प्लॉट आहे इथे. बाकी म्हणजे ह्या आपल्या जमिनी आणि वातावरणाशी निगडीत फळबागात हाच माणूस. अच्छा. हे शेतकरी होते आणि त्यांच्याशी आज आपण संवाद साधला. खूप छान असं त्यांचं शेतीचं या ठिकाणी उत्पादन आहे आणि बाकीच्या शेतकऱ्यांनी इथे यावं, त्यांची शेती पाहावी आणि ती प्रेरणा घेऊन आपल्या शेतामध्ये आनंद फुलवावं. मी व्हिडिओ जर्नलिस्ट वट परमेश्वर सोनवणे, दर्पण मीडिया, जानवळ, लातूर.